छत्तीसगडमधील बिजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचे डोक्यावर 15 ठिकाणी जखमा आढळून आल्या असून लिव्हरचे 4 तुकडे करण्यात आले होते. तसेच त्याची मान तुटलेली असून हृदयालाही जखमा झाल्या होत्या. पोस्टमॉर्टमच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुकेश यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी हे अत्यंत क्रूर हत्या असल्याचं म्हटलं आहे. आपल्या 12 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अशी हत्या पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. मुकेश यांची दोघांनी किंवा त्याहून अधिक जणांनी हत्या केली असावी असा दावाही डॉक्टरांनी केला आहे. पत्रकार मुकेश यांनी ठेकेदार सुरेश चंद्राकार यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. सुरेशने बस्तरमध्ये 120 कोटींची रस्त्यांची कामे मिळवली होती. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता नसल्याचे वृत्त मुकेश यांनी दिले होते, पण त्यानंतर मुकेश हे बेपत्ता झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर 3 दिवसांपूर्वी एका सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. मध्ये मुकेश यांना ठेकेदार चंद्राकरच्या भावाने शेवटचा कॉल केल्याचे समोर आलं होतं. तेव्हापासून त्याचा फोन बंद होता. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ठेकेदाराच्या भावाने मुकेश यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. लोखंडी सळईने जबर मारहाण केल्याने मुकेश याचा मृत्यू झाला होता.